मैदानामध्ये आपण जाऊया. ॲज अ ओपनर सलामीची जोडी दाखल झाली. एका बाजूला आपण पाहणार आहोत सुमित दोंगडेला आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी आशिष तारेकरला आपण पाहणार आहोत. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज असणार आहे इथे मोठे भिंगार संघाचा तत्पूर्वी नक्कीच मी विनंती करेन रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय राकेशजी गायकवाड साहेब यांचा देखील इथे आगमन झाले. त्यांना विनंती असेल की या आपण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील सर्च आणि सर्च स्वागत. गेम ऑन ग्रीन सिग्नल. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल अप्रतिम फेकी अचूक मारा आपण जरूर पाहिला. चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज आपण पाहतोय मोठे भिंगार संघाकडून पहिल्या षटकाची फेकी करत असताना प्रतीक चोरगेला आपण पाहतोय. मोठे भिंगार संघ खेळतोय. प्रतीक घोगरेला आपण पाहतोय आणि मोठे भिंगार संघ खेळतोय. त्यांच्यासाठी देखील शुभेच्छा आल्यात. आमचे समालोचक मित्र गोरक्षनाथ पवार यांच्या शुभेच्छा आणि या शुभेच्छांना मान देत असताना इथे आपण पाहतोय सुमित दोंगडेला या चेंडूवरती ठोकलाय मोठा फटका 4 धावांचा. पहिला बॉल आपण पाहिला निर्धाव पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजानं सुरुवात चांगली केली. त्यानंतर सुमित डोंगरेनं दुसऱ्या चेंडूवरती चौकार. त्याची देखील सुरुवात खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी स्लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू ती दिशा निवडले. 1 रन कंप्लीट केली. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी विभक्ताने फक्त एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी इथे आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट केली या बॉलवरती आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम या 2 फलंदाजांनी केले. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना वीर 11 चॅलेंजर पारगावला आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय. किती धावांपर्यंत मजल मारेल किती धावांचं लक्ष ठेवण्यासाठी सज्ज असणारा संघ. यावेळेस आपण पाहतोय दिशा निवडले लॉंग ऑन रिझन. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तत्पूर्वी चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाज आशिष तारेकरच्या बॅटमधून आलाय हा चौकार. तर नक्कीच वीर 11 चॅलेंजर पारगाव आपण पाहतोय. प्रकाशजी डाऊर माजी सरपंच दापोली यांच्या मुलाच्या नावाने खेळणारा संघ त्यांनी पुरस्कृत केलाय संघाला. जरूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होईल यात मात्र शंका नसेल. परंतु इथे गोलंदाजी चांगली चालली. मागच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. हा चेंडू निर्धाव पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. षटकाचा विचार केला अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रतीक घोगरेला आपण पाहतोय पहिलं षटक फेकत असताना यावेळीस बिग हिट केलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. एका बाजूला असेल 40+ कालभैरव चिंचपाडा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये पनवेल शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी. जरूर आपण पाहणार आहोत. अप्रतिम सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक आकर्षण असणार आहे स्पर्धेमध्ये. जरूर तो सामना देखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. परंतु इथे चालू असणारा सामना आपण पाहतोय. एका बाजूला वीर 11 चॅलेंजर पारगाव आणि त्यांच्या विरुद्ध मोठे भिंगार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आल्यात एकूण 15. एक चांगली सुरुवात एक चांगली सरासरी राखत असताना मैदानावरती पहिल्या षटकामध्ये 15 धावा आपण जरूर पाहतोय. ॲज अ ओपनर सुमित डोंगरे आणि आशिष तारेकर. एक चांगली सुरुवात. ॲज अ ओपनरची भूमिका काय असते ती मैदानामध्ये दाखवत असताना एक चांगला खेळ. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी निवड केली मोठे भिंगार संघाकडून अविनाश जाधव. मोर्ध विकेटने पहिला बॉल फेकला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. मात्र इथे कोणती धावसंख्या नसेल. चांगलं क्षेत्ररक्षण
हे करणं फार गरजेचं आहे, कारण मैदानामध्ये तुम्हाला गोलंदाजांना साथ द्यावी असते क्षेत्ररक्षकांना, आणि ती साथ मिळत असताना मोठे भिंगार संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून एक चांगलं काम, त्यांच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी आणि गोलंदाजांना मिळालेली साथ आपण जरूर पाहतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू, धावसंख्या स्थिर 15 धावा धाव फलकावरती. यावेळी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय, चेंडू जाईल इथे. नक्कीच निर्णय अपेक्षित, आणि आपण जरूर पाहू, तिथे प्रेक्षक वर्ग उपस्थित असतील. तर नक्की चेक केलं जाईल. प्राप्ती लाईव्ह आपण पाहू शकाल. A1 पद्धतीचा लाईव्ह आपण पाहतोय. जबरदस्त क्लिअरिटी आणि जबरदस्त क्वालिटी. तर नक्कीच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, चेक केला जाईल. वन बाउन्स चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावा येतील या. चौकार. 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. एकंदरीत आपण धावसंख्येचा विचार केला, धावा झाल्यात 19 धाव फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे अविनाश जाधवचं. यावेळीच बिगिट, परंतु ताकदीचा कमी वापर. चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तत्पूर्वी चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाला चुकून. वन बाउन्स सीमा पार. आणखी येतो एक चौकार सुमित डोंगरे याच्या बॅट मधून. चौकार चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका पाठोपाठ 2 चौकार पाहायला मिळालं. अप्रतिम फलंदाजी. एक आक्रमक फलंदाज आहे सुमित, आणि त्याची आक्रमकता दाखवत असताना मैदानावरती त्याची ताकद आणि त्याची फलंदाजी दाखवत असताना सुरेख कामगिरी. धावसंख्येचा विचार केला 23 धावा. अजूनपर्यंत आपण विचार केला षटकाचा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अविनाश जाधव थोडीशी मागणी गोलंदाजी. सुरुवात सुरेख केली होती. पहिल्या क्रमांकाचा चेंडू निर्धाव फेकला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिले एका पाठोपाठ 2 चौकार. चला आयोजक वर्ग, बॉल फेकायचे. चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. ते 20 धावा धाव फलकावरती. अप्रतिम सामना आपण जरूर पाहतोय. वीर 11 चॅलेंजर पारगाव विपक्ष मोठे भिंगार. प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षक निवडले मोठे भिंगार संघानं, आणि ते पारगाव संघाला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करण्याचं पाचारण. एक चांगली सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय सुमित डोंगरे या फलंदाजानं. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय 7 धावांचा. अप्रतिम फलंदाजी. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मोठा आकार. 29-29 चा आकडा आपण धाव फलकावरती पाहतोय. यावेळी दिशा निवडले. आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तत्पूर्वी वेल होता या 2 फलंदाजांकडे धाव 2 घेण्याचा, आणि त्या वेळेमध्ये 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या, आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येला आकार. खराब चेंडूवरती प्रति हल्ले करायचे, चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम इथे करत असताना फलंदाज सुरेख कामगिरी करतोय. यावेळी दिशा निवडले. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू गेलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. वन बाउन्स सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. हा आणखी एक चौकार. 2 षटकांचा संपला इथे खेळ, आणि पहिल्या सत्रामध्ये खेळ करणार आपण पाहतोय वीर 11 चॅलेंजर पारगाव टीम जाऊन पोहोचलाय. एकही गडी बाद नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती 35-35.
करताना मन जिंकत असताना आमचे DJ मास्टर 35 धावा धाव फलकावरती आक्रमकता आणि आक्रमकता अप्रतिम फलंदाजीचा नजराणा दाखवत असताना मैदानावरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रतीक घोगरेनं फेकलं होतं 15 धावा खर्च आणि त्यानंतर अविनाश जाधवला आपण पाहिलं आपल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी इथून तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकायचेत विकेट्स घेणं गरजेचं असणार आहे मैदानावरती. यावेळी अक्रॉस द लाईन डीपी टिकेट रिझन मध्ये चेंडूला पाठवलंय आशिष तारेकर या फलंदाजानं षटकार. आशिष तारेकर फलंदाजी करते अप्रतिम साथ देण्याचं काम आपण जरूर पाहतोय मैदानावरती. यावेळी वेगवान पद्धतीचा चेंडू होता मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता आशिषनं परंतु इथे कमबॅक पाहायला मिळाला. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण जरूर पाहतोय. गोलंदाज प्रतीक घोगरे पुन्हा एकदा संघाच्या संघनायकानं विश्वास दर्शवला आणि तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी देखील त्याच्या हातामध्ये दिली. आता मात्र त्या जिम्मेदारीनं गोलंदाजी करणं गरजेचं असेल. दिशा दिलाय तंत्राचा वापर आपण जरूर पाहतोय. गॅप सिलेक्शन नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल 2 षटरक्षकांच्या मधून सीमा पार चौकार. थँक्यू DJ. एकीर दुहेरी धावसंख्या एकदम कमी दिसते स्कोअर बोर्डवरती चौकार आणि षटकार जास्त दिसत आहेत. आक्रमकतेची फलंदाजी आपण जरूर पाहतोय. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात वारंवार. आशिष तारेकर आणि सुमित डोंगरे ॲज अ ओपनर मी म्हटलं तर ॲज अ ओपनरची भूमिका साकारत असताना मैदानावरती काय कामगिरी आहे. लो फुलटा चेंडू होता जरूर मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटची किंचित कडा घेतली परंतु तिथे क्षेत्ररक्षक त्यांना दुसरीचा प्रयत्न जरूर केलाय आणि ते चांगली रनिंग बिटवीन द विकेट चिताची चपलाई याला म्हणतायत. चोरटी डाव जरूर आपण इथं म्हणू शकतो. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. चांगली कामगिरी करत असताना फलंदाज 2 संघ पुढे सरकेल. 47 आकडा गाठलाय. ॲज अ ओपनर सलामीची जोडी अजूनही मैदानावरती खेळतोय. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. 47 धावा धाव फलकावरती तिसरं षटक मार्गच आहे. 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. प्रतीक घोगरे हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने विकेट करण्याचा प्रयत्न मात्र इथे आपण पाहू शकाल हॉपस्टम्प सोडून गेलेला हा बॉल पंचांचा इशारा दोन्ही हात जमिनीला समांतर केले आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलाय. हा चेंडू स्वेर आहे वाईट घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ 48 धावा धावफलकावरती. इथे अचूकतेची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. इथे चांगली गोलंदाजी करायची तुम्हाला विकेट्स घ्यायचे निर्धाव चेंडू फेकायचे ते प्रयत्न तुम्हाला मैदानामध्ये करायचे आहेत. प्रयत्न चालू आहेत परंतु इथे फक्त दिशा दिलाय तंत्राचा वापर जरूर केलाय. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न काय रनिंग आहे जबरदस्त रनिंग आपण जरूर पाहतोय या 2 फलंदाजांकडून. अप्रतिम काय वेग होता या दोन्ही फलंदाजांमध्ये. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. अप्रतिम खेळ करत असताना मैदानावरती पुन्हा एकदा 2 धावा आल्या. या चेंडूवरती संघाची धावसंख्या एकंदरीत आपण विचार केला वीर 11 चॅलेंजर पारगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. अर्धशतक पूर्ण केले अर्धशतक इथे पूर्ण केले 50 धावा स्कोर बरोबरती. बिग हिट जरूर केलाय. टिप्स केरलेक रिझन मध्ये चेंडू जाईल सीमा पार मोठा फटका दॅट इज अ बिग हिट षटकार. थँक्यू DJ. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती 56 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये 15 दुसऱ्या षटकामध्ये आपण 20 पाहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 21.
अप्रतिम सरासरी राखत असताना मैदानावरती एक चांगला खेळ, षटकार चौकारांची बरसात करत असताना हे दोन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. परंतु मोठे भिंगार संघाच्या गोलंदाजांना काहीतरी वेगळी किमया करणं फार गरजेचं असणार आहे. इथे तुम्हाला विकेट्स घेणं फार गरजेचं असणार आहे. या धावा रोखायच्या असतील तर नक्कीच ही जोडी फोडावी लागेल आणि ते प्रयत्न तुम्हाला मैदानामध्ये करायचे आहेत. चौथ्या षटकासाठी निवड केली. चौथं षटक गोलंदाज इथे देवेंद्र पाटील संघाच्या संघनायकांना जिम्मेदारी दिली आहे चौथ्या षटकाची. कशा प्रकारची गोलंदाजी होणार की एकीकडे दोन फलंदाज किती धावा जमवणार. एकंदरीत आपण विचार केला फक्त आणि फक्त चौकार षटकारांचा खेळ या दोन फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. ताकद आणि ताकद आक्रमकतेची फलंदाजी दाखवत असताना खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं मन जिंकत असताना हे दोन फलंदाज आपण पाहतोय. 56 धावा चौथ्या षटकालाच होईल ती सुरुवात. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल हा गोलंदाज. टॅप केला, फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात कार्पेटच्या साहाय्याने आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. इथे एकच धाव येईल. एक धाव इथे कंप्लीट केली. एकनं संघाची धावसंख्या 57 वरती जाऊन पोहोचले. देवेंद्र पाटीलला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती एक धाव खर्च केला. स्ट्राईक रोटेट आता मात्र ऑन स्ट्राईक एंडवरती असेल आशिष तारेकर. त्याच्या बॅटमधून आपण 3 षटकार पाहिले, 2 चौकार पाहिले. तो फलंदाज आता मात्र येणाऱ्या चेंडूचा खेळ करेल. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. वीर 11 चॅलेंजर पारगावला आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना मैदानावरती. खूप चांगला खेळ, खूप चांगली सुरुवात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये काहीसा चेंडू आला नाहीये. जसा चेंडू विकेटवरती लँड झाला थोडंसं आतमध्ये आला. परत इथं आपण पाहू शकाल लेग बाईटच्या रूपाने एक धाव कंप्लीट केली. धावावरील 59 58 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. इथे एक चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज सुरुवात सुरेख केली देवेंद्र पाटीलनं. 2 बॉल फेकलेत. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या 4 चेंडूचा अजूनही उर्वरित खेळ शिल्लक असणार आहे. किती धावा खर्च करेल हा गोलंदाज, किती धावा जमवतील हे दोन फलंदाज, हे देखील पाहणं खूप गरजेचं असणार आहे मैदानावरती. फुल टॉस बॉल आणि इथे आपण पाहू शकाल ताकदीचा कमी वापर. तिथे क्षेत्ररक्षक होता तैनात. कोणती चुकी नाहीये. पकडला गेलाय झेल आणि ते संपवलाय फलंदाज सुमित डोंगरेचा खेळ. वीर 11 चॅलेंजर पारगाव टीमचा हा पहिला गडी बाद. धावसंख्या धाव फलकावरती 59-58. अप्रतिम गीताची मेजवानी, परंतु ते फलंदाज बाद झाला. एक कार्य करायचं होतं गोलंदाजांना. देवेंद्र पाटीलने ते कार्य केलं. जे मागील 3 षटकामध्ये झालं नाही ते चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मी म्हटलं होतं विकेट घेणं फार गरजेचं असणार आहे. चला बच्चा पार्टी, जी लहानशी मुलं आहेत त्यांना विनंती असेल तुम्ही मैदानाचा ताबा सोडा. मॅच ऑन आहे. यावेळी फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. केवळ आली या चेंडूवरती एक धाव. आपण नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. त्याच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली गेली आणि संघाच्या धावसंख्येला 1 ने आकार दिला. 59 धावा धावफलकावरती लागले आहेत. देवेंद्र पाटीलचं आक्रमकतेची षटक आपण जरूर पाहतोय. एक चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत चेंडू फेकलेत एकूण 4, त्यामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 3. एक गडी देखील बाद केलाय. लफुटा चेंडू आणि तितक्या चांगल्या पद्धतीचा फटका. फलंदाज आहे आशिष तारेकरला आपण पाहतोय. आणखी एक मोठा फटका 7 धावांचा. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 65 या आकड्यावरती. आशिष तारेकर आक्रमकतेची फलंदाजी दाखवत असताना त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत.
देवेंद्र पाटीलच्या 5व्या चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू अप्रतिम फेकले होते, परंतु जसा ऑन स्ट्राईकवरती आशिष तारेकर आला त्याने आपली फलंदाजी दाखवली, सन्मान दिला. थोडासा चांगल्या रीतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूला सन्मान देण्याचं काम आशिषच्या फलंदाजानं केलंय. आणि या चेंडूवरती 1 धाव. षटक क्रमांक इथे 4 देखील समाप्त झालं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये खेळ करणारा वीर 11 चॅलेंजर पारगाव टीम जाऊन पोहोचले 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 66-66 आकडा. थँक्यू डीजी. 4 षटकांचा खेळ संपलाय. 66 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र अंतिमचं षटक उर्वरित 7 चेंडू अजूनही शिल्लक. अंतिमचं षटक अजूनही शिल्लक आहे. मैदानामध्ये आपण जरूर पाहतोय गोलंदाज असणार आहे 6व्या षटकासाठी साहिल जगे. मोठे भिंगार टीमचा हा 5व्या क्रमांकाचा गोलंदाज साहिल जगेला आपण पाहणार आहोत. मात्र कशा प्रकारचा खेळ होणार आहे. 66 धावा एक चांगला आकडा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. एक चांगली धावसंख्या आपल्याला साहिलचा हा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दिलाय तडाका. चेंडूला पाठवलंय सीमा पार. आणखी एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष तारेकर याच्या बॅटमधून आलेला षटकार. इरादे तो लाख बनते बनकर टूट जाते हैं, शिर्डी तो वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. खूप चांगली गीतांची मेजवानी आणि तितकीच चांगली फलंदाजी. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं मन जिंकत असताना आशिष तारेकर हा फलंदाज षटकार चौकारांची बरसात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच शुभेच्छा आल्यात. आशिषसाठी शुभेच्छा आल्यात आमचे कलिंगडवाले मामा यांच्याकडून. एक चांगली फलंदाजी त्यांना देखील आवडली आणि त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यास. परंतु इथे आपण निर्धाव चेंडू पाहिला. 72 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. वीर 11 चॅलेंजर पारगाव आणि त्यांच्या विरुद्ध असणारा आपण पाहतोय मोठे भिंगार संघ. टॅप केलाय, चेंडूला दिशा दिली, तंत्र वापरला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचल तत्पूर्वी दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे सहजरित्या दुसरी धाव देखील कंप्लीट केले. काय रनिंग आहे, अप्रतिम अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 74 वरती. आणि नक्कीच आपण जर विचार केला आशिष तारेकरचा 15 चेंडूचा आतापर्यंत खेळ केलाय आणि वैयक्तिक 45 या आकड्यावरती खेळणारा फलंदाज 50 कंप्लीट करील का. वेगवान पद्धतीचा चेंडू होता, नक्कीच आपण पाहू शकाल. आणि नक्कीच इथं आपण पाहू शकाल पंचांकडे जोरदार अपील केला होता आणि अपीलाला मिळालेली दाद आणि ते फलंदाज मात्र होईल आशिष तारेकर बाद. परंतु नाही इथे आपण पाहिलं तर गोलंदाज साहिल जंगने त्याची विकेट घेतली आणि त्याला ते 45 धावांवरतीच थांबवलं. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होईल. संघाची धावसंख्या 74, 2 गडी बाद झालेत. आता मात्र 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये राज पाटील. षटकाचा विचार केला अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 74 धावा एक मोठा आकडा धावफलकावरती आपण पाहतोय. साहिल जगे राईट मोर द विकेटने गोलंदाजी करेल. मैदानावरती राज पाटील असणार आहे, चेंडूचा सामना करेल.
बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर, बॅटच्या पट्ट्यामध्ये काहीसा चेंडू आला नाही, किंचित कडा घेतली बॅटची, फक्त एकच धाव. एक धाव आली या चेंडूवरती. 75 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 क्रमांक पहिलं चालू आहे. आपण पाहू शकाल हा सामना वीर 11 चॅलेंजर पारगाव विपक्ष मोठे भिंगार या दोन संघांमध्ये लढाई, आणि या सत्रातील अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. ऑन स्ट्राईक होते असेल आता रितेश पाटील. सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे आपण पाहू रन नसणार आहे, धाव नसणार आहे. तर नक्कीच इथे मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं देखील समाप्त झालं आणि एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला ज्यांच्या वाटेला फलंदाजी आली होती वीर 11 चॅलेंजर पारगाव टीम एकूण धावसंख्या 5 षटकामध्ये ठोकल्या 75 आणि 76 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलंय मोठे भिंगार संघासमोर. एकूण 76 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये मोठे भिंगार संघ कशा प्रकारे पूर्ण करेल काय लक्षाला इथे पारगाव संघ पूर्ण करून देईल का, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार, कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाणार, येणारे बरेचसे प्रश्न, परंतु प्रश्नांचा उत्तर येणारा काल आणि वेळ देईल. परंतु जशी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात तसा आवाज असेल. बघा खेळाडू वर्ग बाजूला प्रॅक्टिस करा, विकेट वरती करू नका. जशी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात तसा आवाज असेल, तसा आवाज असेल मराठीचा सुमधुर आवाज दीपक पाटील सर यांचा. तत्पूर्वी थोडासा वेळ आहे, संधी देऊ आपण डीजेला, चांगलं असं गीत लावा आणि आमच्या प्रेक्षकांचं मन जिंका. ही स्पर्धा आपण पाहतोय आणि अर्थातच आज या स्पर्धेची तिसरी रात्र आहे. 9 तारखेला सुरुवात झाली या स्पर्धेला आणि आज या तिसऱ्या रात्री आपण अनेक रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील दिग्गज संघांचा खेळ आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आज उपस्थित असलेल्या सगळ्याच क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सामना सुरू आहे. एका बाजूला कर्तेश्वर मोठे भिंगार आणि त्यांच्या विरोधामध्ये चॅलेंजर क्रिकेट क्लब पारगाव. मोठं नाव आहे. दोनही ताकदवान संघ एकमेकांच्या समोर आमने सामने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना खूप चांगली टोटल मात्र धावफलकावर पाहायला मिळाली. तब्बल 5 शतकी मजल मारण्यात आली. 76 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय ते कर्तेश्वर मोठे भिंगार संघासमोर. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धर्मेंद्र घोगरे आणि सौरभ पाटील. पहिला बॉल
पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. स्क्वेअर लेग कडे दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण होत असताना सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ आता मात्र करावा लागेल आणि त्याच्यामध्ये धर्मेंद्र घोगरे सारख्या ताकदवान गुणवान फलंदाजाला मात्र एखादी लॉंग इनिंग मात्र या मैदानावर साकारावी लागेल, कारण हे मैदान थोडंसं स्कोरिंग ग्राउंड आहे. या मैदानावर कितीही धावांचा चेस होऊ शकतो. हे डे मॅचेस मध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. लोबाफुल टॉस बॉल ट्राय केला, गॅप मधून बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4 धाबांकरता येतोय पहिला चौकार. आणि यावेळेस मात्र फटका चांगला आहे समोरच्या दिशेमध्ये अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईन पार, चेंडू सीमा पार चौकार. चला पाठीमागच्या चेंडूवर चौकार आहे की षटकार अंपायर? चौकार आहे. येस देवेंद्र, एनी कन्फ्युजन बिंगा टीम? 2 लगातार चौकारांचा खेळ सादर केला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावर. 10 फॉर द नन. प्रतीकचा हा बॉल ट्राय केला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये धाव मिळणार नाहीये. पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला सर्कल कापावं लागतं. इनफिल्डला तुम्ही बीट कराल तेव्हाच तुम्हाला मात्र रन्स मिळू शकतील. या अगोदर एक सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता, कव्हर्सला 4 मिळाल्या होत्या, परंतु इकडे मात्र हा फटका अडवला गेला. पुन्हा एकदा ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे, थ्रो स्ट्रायकर एंडला, तोपर्यंत मात्र क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आलंय. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावर. 11 रन्स 11 धावा धावफलकावर आहेत. स्पर्धेची तिसरी रात्र, उद्या चौथी रात्र असेल, अंतिम रात्र असेल या स्पर्धेची. नीटनेटकं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सुनील स्पोर्ट्स शिंसपाडा आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंजर पारगाव संघ मैदानामध्ये खेळतोय. मोठे चाहते वर्ग आजही पाहायला गेलं तर चॅलेंजर पारगाव संघाचे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहेत, कारण या संघानं आपण पाहिलं तर आकाश तारेकर, सुमित धोंगडे अशी 2 रत्न दिली खरं तर टेनिस क्रिकेट विश्वाला. आणि आजच्या घडीला आपण पाहिलं तर आकाश तारेकर ISPL सारखी स्पर्धा, एक चांगल्या दर्जाची स्पर्धा सध्याच्या घडीला तो खेळताना दिसतोय. इकडे पहिल्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्या त्या प्रतीक तारेकरच्या ओव्हरमध्ये बिनबाद 12 धावा, 11 धावा आहेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा, त्यामुळे 2 बाउंड्री झाल्यात, परंतु तरी सुद्धा प्रतीक तारेकरनं काही चेंडू मात्र चांगले टाकले, त्याच्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यामुळं 76चा जेव्हा चेस तुम्ही करताय तेव्हा सुरुवातीपासूनच जवळजवळ 15च्या सरासरीनं पुढे जायचं आहे. आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा मागे पडलाय, परंतु इतरत्र ओव्हर्समध्ये मात्र कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला त्या धावा पूर्ण कराव्या लागतील. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय सर्वेश आबासकर. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, बाकी सगळे आतमध्ये. पहिला बॉल, इकडे टॉप एज लागले, बॉल हवेत आहे आणि स्वतः सर्वेश चेंडूच्या खाली आणि फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला. 11 या धावसंख्येवर आघाडीचा स्टार फलंदाज धर्मेंद्र घोगरे मैदानाच्या बाहेर.
फर्स्ट विकेट डाऊन. आणि खरं तर ज्या खेळाडूकडून मोठ्या अपेक्षा केल्या जातो त्या मोठ्या इनिंगसाठी आणि तोच धर्मेंद्र अशा स्वरूपामध्ये बाद झालाय. आणि संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे कारण सगळ्यात मोठी विकेट नेहमीच ठरते. की प्लेअर आहे या टीमचा. बऱ्याच वेळेला धर्मेंद्र गोगरेची इनिंग नेहमीच कर्तेश्वर मोठे भिंगार टीमसाठी विजयाकडे नेणारी ठरते आणि अशा वेळेला त्याचं लवकर बाद होणं पाहूया येणारा काळ ठरवेल. परंतु हे स्कोरिंग ग्राउंड आहे, हे छोटं ग्राउंड आहे, या मैदानावर धावा सुद्धा लवकर होतात. हाच विचार मात्र डोक्यामध्ये ठेवून मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. जरूर 5 शतकी धावा झाल्यात पारगाव संघाच्या, परंतु त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता आता आपल्या हातामध्ये चेंडू किती बाकी आहेत, त्या चेंडूमध्ये आपण कशा पद्धतीनं चांगलं करू शकतो, हाच पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून मात्र मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. तरच कुठेतरी या धावसंख्येला मात्र पाडाव करता येऊ शकेल. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कोणती धाव मिळणार नाहीये. त्यामुळे सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्समध्ये तुम्ही जर इनफिल्डला बिल्ड नाही केलं तुम्हाला रन्स मिळणं फार कठीण होईल. कारण आपल्याला वाटतं क्षेत्ररक्षण आतमध्ये आहे. यावेळेस स्लॉफ्ट केलाय, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय बॉलला, जाईल सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. चला, चिंचपाडा 40+ टीमचे कॅप्टन आणि महाराष्ट्र पोलीस प्रदर्शनीय मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पनवेल पोलीस स्टेशन अनेक स्पर्धांमध्ये खरं तर हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. खास करून महाराष्ट्र पोलीस बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र पोलीस पराभूत करतात ना आयोजकांना. यावेळेस मात्र स्क्वायर ड्राईव्ह केलाय, वाडा शॉट, अप्रतिम फटका, जिगरी पाहायला मिळाला. यावेळेस देवेंद्र पाटीलच्या पॅटमधून हा फटका पहा. पुन्हा एकदा स्क्वायर ड्राईव्ह, दुर्मिळ फटका आहे क्रिकेटच्या परिभाषेमधील आणि तो फटका मात्र पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल, 4 धावा मिळून देईल आणि या चौकाराच्या 6 टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. धर्मेंद्रच्या नंतर मात्र सध्याच्या घडीला देवेंद्र पाटील मैदानामध्ये लढत असताना स्कोर जाऊन पोहोचला तो 21 या आकड्यावर. आणि ह्याच पॉझिटिव्ह अप्रोच बद्दल मी चर्चा करत होतो. जरूर धर्मेंद्र बाद झाला असेल, जरूर 75 धावा असतील, तरी सुद्धा लढावं लागेल. नेव्हर गिव्ह अप या सूक्तीप्रमाणे मैदानामध्ये तुम्हाला खेळ मात्र शेवटपर्यंत करावा लागतो. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑफ साठी लॉंग चेस आहे, बॉल सीमा पार, 4 धावांकरता येतोय, खणखणीत चौकार. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 28 धावा, 28. मागच्या ओव्हरमध्ये आलेल्या 17 धावा थोडंसं चिंताजनक आहेत पारगाव संघाच्या दृष्टिकोनातून. कारण या 17 धावा हेच दाखवून देणार आहेत या मैदानावर कितीही धावा होऊ शकतात. आणि सुरुवातीची थोडीशी अलर्टनेस असतो ना आपल्याला, थोडीशी धोक्याची घंटा आपण म्हणतो ना, तशीच काहीशी वाजवली गेले ते कर्तेश्वर मोठे भिंगार संघाकडून. मागच्या ओव्हरमध्ये आलेल्या 17 धावा हे कुठेतरी लढण्याचं बळ देणारं ठरणार आहे.
परंतु पाहूया देवेंद्र पाटील सध्याच्या घडीला लढतोय. 5 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान. दुसऱ्या बाजूला चांगली साथ द्यावी लागेल. सौरभ पाटील सुद्धा तेवढाच ताकदीचा, तेवढाच क्षमतेचा फलंदाज ओळखला जातो आणि लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावर आहे. इकडे मात्र बेट केलं होतं. चेंडू आपण पाहिला प्रतीकचा. प्रतीक म्हटलं की तुम्हाला कट पाहायला मिळतील. त्याच्या टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळवणं, आतमध्ये आणणं, हा पहा. खरं तर यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळवला होता आणि त्यामुळे कठीण होतं बऱ्याच वेळेला फलंदाजांसाठी. खरं तर उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी हा ऑफ ब्रेक आहे. परंतु जेव्हा लेफ्ट आर्म बॅटर जेव्हा बॅटिंग करत असो, परंतु त्याच्यासाठी कुठेतरी तो लेग कटर होऊन जातो आणि जेव्हा लेग कटरचा प्रश्न येतो ना, तेव्हा भले भले फलंदाज मात्र चाच पडताना तुम्हाला दिसतात आणि तेच घडलं सौरभच्या बाबतीमध्ये. सुरेख बॉलिंग, हलक्या हातानं यावेळेस मात्र बॅकफुटवर जाण्यास भाग पाडलं होतं सौरभला. कारण सौरभ आता थोडासा कॉन्फिडन्स त्याचा लूज होताना दिसला, कारण त्यानं अगोदरच मनात ठरवलं होतं की देवेंद्रला आता मला आणावं लागेल स्ट्राईकला. तेच त्यानं केलं. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस टच दिला आणि त्यानंतर मात्र सिंगल आली. हे सुद्धा बऱ्याच वेळेला स्मार्ट मूव्ह कधी कधी ठरू शकतो. जर आपण थोडंसं चाचपडतोय त्याच वेळेला जर आपला साथीदार चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर त्याला का आणू नये स्ट्राईक एंडला, एक चांगला विचार मात्र केलाय सौरभनं. मोठे विंगर संघाची धावसंख्या सध्याच्याकडे 29 आहे. 29, 76 धावांचा चेस करतोय हा संघ. पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेत, त्यामुळे क्षेत्ररक्षण आता मात्र लांबलं गेले. 5 फिल्ड 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑफ साईडला आपण पाहतोय लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. इट्स अ बिग विकेट, बिग ब्लो. देवेंद्र सापडलाय. धर्मेंद्रच्या पाठोपाठ दुसरा धक्का कर्तेश्वर मोठे बिंगारला. नवीन फलंदाज विनायक येतोय. विस्फोटक फलंदाज ओळखला जातो या टीमचा. फुल टॉस आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला आणि आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र मैदान सोडेल. धक्का क्रमांक 3 कर्तेश्वर मोठे बिंगार टीमला. सुरुवातीला धर्मेंद्र, देवेंद्र आणि आता मात्र आल्या पावली माघारी फिरावं लागले ते विनायकला. प्रतीक घोगरे 5व्या क्रमांकावर दाखल होत असताना 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 बॉलमध्ये अजूनही 47 धावांची गरज आहे. काय बॉलिंग केले या ओव्हरमध्ये प्रतीकनं. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव दिले आणि ऑन हॅट्रिक नाव बॉलर. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज प्रतीक. पाहूया विकेट हॅट्रिक इकडे नोंदवली जाणार का. प्रतीक टू प्रतीक आहे. एका बाजूला प्रतीक पाटील, दुसऱ्या बाजूला प्रतीक घोगरे. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीनं टप्पा पडल्यानंतर बॉल फिरवलाय. इकडे मात्र बीट करत गेलाय सरळ फलंदाजाला. काय षटक हाताळलंय या ओव्हरमध्ये. प्रतीक पाटीलनं दिल्या फक्त एकच धाव आणि तब्बल 2 फलंदाजांना बाद केलंय. सुपर बॉलिंग फ्रॉम चॅलेंजर पारगाव टीम. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर धाबा लागल्या. त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा येणारे. 12 बॉल 47 धावांची गरज आहे. 47 रिक्वायर्ड. स्पीडअप करत राहा.
अगोदरच पाहायला गेलं तर धावसंख्या मोठी आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला 2 बलस्थानं जी होती ती उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र घोगरे आणि देवेंद्र पाटील. आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र प्रचंड दबाव आहे आणि त्या दबावाखाली इकडे मात्र बॅटिंग करावी लागते, परंतु त्या दबावाखाली मात्र एक चांगला स्ट्रोक येत असताना लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून सौरभच्या बॅटमधून येतोय एक तडाखेबंद षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं आता मात्र टीमची टोटल पुढे सरकेल 35 या आकड्यावर. 41 धावा अजूनही करायच्या आहेत. चला, नांदगाव आणि मोठी जुई टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर आपण प्लीज या. जर आपण उपस्थित असेल तर लगेच आपली मॅच चालू करू शकतो, त्यामुळं लवकर आपण सुद्धा मोकळे व्हाल. नांदगाव आणि मोठी जुई प्लीज कोऑपरेट, आयोजकांना सहकार्य करा प्लीज. आणखीन एक डाऊन दी ग्राउंड शेवटच्या क्षणाला इकडे मात्र चांगलीच फटकेबाजी सुरू आहे. सौरभच्या बॅटमधून निघतोय हा दुसरा षटकार. दोन षटकार येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले पिंगार संघाची 41 आकड्यावर. शेवटचे 9 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. आणि जर हेच हल्ले पाहायला मिळाले, अशा स्वरूपाचे जर स्ट्रोक्स येत राहिले तर मात्र या 35 धावा फार मोठ्या नाही आहेत. कारण क्रिकेटमध्ये अशी बऱ्याच वेळेला आव्हानं अनेक संघांनी अनेक खेळाडूंनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेललेत. आणि त्याचमुळे इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. जेव्हा तुम्ही इम्पॉसिबलची फोड करता तुम्ही आय एम पॉसिबल. शॉट ऑफ लेंथ, आखू टप्प्याचा बॉल भिरकावलाय मिड विकेटला, परंतु चांगला प्रयत्न त्या ठिकाणी, चांगला प्रयत्न होता. इकडे थ्रो झालाय 2 धावा कंप्लीट होत असताना. आणि खिनिक जातोय की काय, परंतु त्याच वेळेला मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. थोडासा चेंडूमध्ये जर एलिव्हेशन चांगलं मिळालं असतं तर कदाचित हाही चेंडू बाहेर जाऊ शकला असता. थोडासा खाली उतरला आपण म्हणतोय पहा, अगदी उंच उडी मारत त्या ठिकाणी चांगला प्रयत्न हितेशचा पाहायला मिळाला. आणि जेव्हा असं क्षेत्ररक्षण होतं ना, मनोबल वाढतं गोलंदाजाचं. कारण अगोदरच 2 षटकारानंतर थोडंसं मनोबल खच्ची झालं होतं आणि अशा वेळेला मात्र हा षटकार नक्कीच अडवलाय तो हितेशनं. गुड वर्क. 43 धावा धावफलकावर आहे. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती 33 धावांची. चांगला बॉल, चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल, कमबॅक 2 षटकारानंतर मात्र गोलंदाज राजचं पाहायला मिळालंय. त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की शेवटच्या षटकामध्ये या धावा आटोक्यामध्ये थोड्याशा आबाक्यामध्ये येऊ शकतील, परंतु सध्याच्या घडीला तसं सूत्रामी शक्यता नाहीये. ओ पाठीमागे फिरून गेला फटका, बॉलला पाठवलंय ते सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. हे 76 धावांना चांगलं प्रत्युत्तर देतोय, परंतु कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये आलेली सिंगल 30 धाव थोडीशी त्रासदायक
ठरत असेल ती आतापर्यंत कर्तेश्वर मोठे भिंगारसाठी, पण शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 27 धावांची गरज आहे. 27 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 6. 4 षटकार, 1 चौकार, 5 मोठे फटके तर मारावे लागतील. परंतु त्याच जर तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या असत्या तर थोडंसं ह्या गोष्टी नंतर आठवतात आपल्याला. परंतु पाहूया, क्रिकेट आहे. 5वे अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतो रितेश पाटील. 6 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. 76चा चेस, 49 धावा धावफलकावर कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या. सिंगल मिळेल ऑन साइडला, 1 धाव आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं मोठे भिंगार संघाचं अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट, 50 अप. 50 धावांचा टप्पा ओलांडलाय. प्रतिकार तर केलाय नक्कीच या मॅच मध्ये. जरी रिझल्ट काय लागेल माहिती नाहीये अजूनही, परंतु तरी सुद्धा शेवटपर्यंत लढण्याचं जे समाधान असतं ना ते फार महत्वाचं असतं बऱ्याच वेळेला, आणि ते सौरभच्या चेहऱ्यावर नक्कीच असेल. 11 बॉलमध्ये 22 धावांची खेळी. फिरून खेळण्याचा प्रयत्न, शॉट फायनलला चांगला स्टॉप त्या ठिकाणी. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय, परंतु आज जर स्टॉप झाला नसता तर व्हाईट बॉलच्या 5 मिळाल्या असत्या आणि त्या कुठेतरी थोड्याशा चिंताजनक ठरू शकल्या असत्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय क्षणार्धात घडेल ना याचा नेम नाहीये. सिंगल आली. मंगेश भगत त्या ठिकाणी होते आणि या सेव्हसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. समोरच्या दिशेला लॉफ्ट आणि इथे मात्र सुमित आहे, त्यामुळं कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज होईल बाद आणि आता मात्र विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना चॅलेंजर पारगाव. चला, स्क्वॉड हाऊस बॉईज कडून मंगेशसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज जीपे करण्यात सुद्धा आलंय, लगेचच पाठवण्यात सुद्धा आलंय. कारण बऱ्याच वेळेला व्हाईट बॉलचा जो 5 धावा असतात ना त्याच्यानं अनेक मॅचमध्ये इक्वेशन चेंज होताना आपण कित्येक वेळेला पाहिलं असेल. मग घरी जाताना प्रेक्षक तेच पुटपुटत जातात त्या व्हाईट बॉलच्या 5 धावा. सगळा जो खापर फुटतो ना त्या व्हाईट बॉलच्या 5 धावांवरच येत असतो. हे अनेक वेळेला आपण पाहिलंय. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. थोडंसं अशक्य आता आव्हान, थोडंसं एकतर्फी लढत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. औपचारिकता. यावेळेस थोडासा टॉस झाला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, पाठीमागे चाललाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, त्यामुळे सिंगलच मिळेल. 1 धाव मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना चॅलेंजर पारगाव संघ सुनील स्पोर्ट्स चिंचवड आयोजित या रजनी स्पर्धेमध्ये पहिल्या विजयाकडे वाटचाल करेल. आणि इकडे मात्र हा चेंडू सुद्धा निर्धाव निघतोय. डॉट बॉल. फॉर्मॅलिटीज फक्त कंप्लीट केली जाते म्हणजे मॅच ऑफिशियल्स. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं चॅलेंजर पारगाव संघानं मात्र हा सामना जिंकलाय. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम पारगाव आणि पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि हार्ड लक कर्तेश्वर मोठे भिंगार संघ. आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल, आपला खेळ दाखवला त्याबद्दल सुद्धा सुनील स्पोर्ट्स चिंचवडच्या वतीनं आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. तुमची प्रतीक अकॅडमी विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रतीक सर. आणि 12 मॅच सामनावीरा पुरस्कार जाईल. 16 बॉलमध्ये 45 धावांची इनिंग साकारणारा आशिष तारेकर ठरलाय या मॅचचा.